नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि राशी भविष्य बघा। 29 एप्रिल 2026 ते 5 मे 2026 पर्यंतच हे राशी भविष्य असेल आपल्यासाठी। आणि 12 राशींसाठी कसा कालावधी असेल, कसा हा आठवडा असेल आपण बघूयात आणि सुरू करूयात मेष राशीला। आणि मेष राशीला या आठवड्यामध्ये पचनाचे विकार, पोटाचे विकार, ऍसिडिटीचा त्रास, गरम खाणं टाळा, लांबचे प्रवास टाळा, जागरण टाळा असे नियम या आठवड्यामध्ये आपल्याला करावे लागतील। तेव्हाच या आठवड्यामध्ये काहीतरी बरं वाटेल। आता किरकिर कुरकुर काय ते चाललेलीच आहे असं आपल्या बघायला या आठवड्यामध्ये मिळेल आणि तिथे आपल्याला जपलं पाहिजे। कामाच्या ठिकाणी मात्र तसंच आहे, कारण वरिष्ठ अधिकारी असो किंवा खालचे मंडळी असो, आपण इतका विश्वास ठेवतो समोरच्यावर विचारूच नका। आणि त्या अतिविश्वास ठेवल्यामुळे सुद्धा आपला विश्वासघात होण्याची दाट शक्यता याच आठवड्यामध्ये आहे, दाट शक्यता आहे। मग काय करावं? मग हे करावं का नाही, टाळावं, माणसं ओळखायला शिकावं आणि काही निर्णय स्वतः करावेत। सह्या करताना मात्र थोडस सगळं जाणून बुजून सगळं सांभाळून आणि मगच काय तो निर्णय घ्यावा। काही वेळेला असा आठवड्यामध्ये अशा काही घटना घडतात ना हो की ताक सुद्धा फुंकून प्यावं असं लक्षात येतं। आणि हा तोच कालावधी आहे, ताक सुद्धा फुंकून प्यावं लागेल तर हा आठवडा कसा बसा पार होईल बरं। मग काही वेळेला तर मोठे निर्णय घ्यायची वेळ येते आणि ते निर्णय घ्यायच्या वेळेलाच काहीतरी अडचणी येतात। मग अशा वेळेला काय, निर्णय करू नका, थांबा, स्टँड बाय ठेवा। कारण सगळेच काय निर्णय बघा, विवाहाचा निर्णय असेल, व्यवसायाचा निर्णय असेल, नोकरीचा एखादा निर्णय असेल, आपण नाही ठेवू शकत का स्टँड बाय? की लगेच काय जल्दबाजी करावी गरज आहे का? तेवढा विचार तुम्ही करा, तुमचा विषय। पण मात्र यथायोग्य निर्णय या आठवड्यामध्ये घ्या तर हा आठवडा कसा बसा पार होईल। कारण त्रासांची मालिका आहे, डोक्याला हात लावावा लागेल, पश्चाताप होईल, अशा प्रकारचा सुद्धा प्रसंग या आठवड्यामध्ये येईल। मेष राशीवाल्यांनी उपासना करायची हनुमंताची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये काय करता येईल, काय विचार आहे या आठवड्यामध्ये? विचार खूप आहेत, पण निर्णय काय करावा, कुठे लक्ष द्यावं? मला असं वाटतं या आठवड्यामध्ये एकच गोष्टीवर लक्ष देता आलं पाहिजे, ते म्हणजे संतती, आपले मुलं बाळ। मुलाबाळांचा हा आठवडा असतात, पण प्राथमिकता त्यांना किती दिवस दिले पाहिजे आपण? 2-3 दिवस। 2-3 दिवसामध्ये तो विषय शॉर्ट आउट होऊन जाणार आहे ना। कारण सध्या ग्रहमान एकदम फास्ट चाललेलं आहे, धडाधड निर्णय चाललेले आहेत आणि धडाधड निर्णयांमध्ये मात्र काही वेळेला आपल्याला योग्य निर्णय करता येतो आणि तो हा आठवडा आहे। संततीचा निर्णय करा बाबा एक वेळेचा। काय त्यांचं काय कोणती गोष्टवर कमी पडते आहे ती भर करून द्या त्यांची। आता कारण मला असं वाटतं की आता याच महिन्याच्या अखेरीला सुट्ट्या लागून लगेच शाळांचा नवीन अभ्यासक्रमाचा विषय लागेल। त्यांचा विषय कोणता असेल, त्यांनी कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं, त्यांचं पुढचं नियोजन काय असेल, अशा वेळेला एक सल्ला मसलत व्हायला पाहिजे की नाही, चर्चा व्हायला पाहिजे। कारण तुम्हाला सांगतो ना, मुलाबाळांची मानसिकता आता हल्ली खूप बदलायला लागलेली आहे। आधी म्हणायचं इलेक्ट्रिक करायचंय, आधी म्हणायचं मला डॉक्टर व्हायचंय, नंतर म्हणतात मला वकील व्हायचंय, नंतर कोणतरी म्हणतात मला सीए व्हायचंय। अरे बाबा, तू एकावरती फोकस ठेव ना, एकच काय तो निर्णय घे। काय एकदा तू पुढे निघून गेला की पुन्हा मागे येऊन तो येता येणार नाही बाबा। बरं, असं तर काही नाहीये की सीए कडे गेल्यानंतर तुला परत डॉक्टर करता येईल, नाही ना। कारण डॉक्टरची लाईन वेगळी आहे, सीए ची लाईन वेगळी आहे। त्याच्यामुळे जो कोणता निर्णय तुला करायचा आहे बरं, तो तुझा निर्णय असेल, पण तू घे आणि तू विचार करून मात्र बरं तुझ्यामध्ये ती क्षमता आहे का याचा मात्र विचार करून घे। आणि कित्येक वेळेला मुलांचे प्रश्न असेही असतात की व्यवसाय करायचा आहे गुरुजी मुलाला माझ्या। अरे हो, व्यवसाय करायचा आहे, पण कोणता करायचा आहे, त्याला ज्ञान किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती तो करू शकतो, काही माहित नाही। आजकाल व्यवसायाच्या मागे हात धुवून लागलेले आहेत। करा तुम्ही, अवश्य करा, म्हणणं नाही माझं, पण काहीतरी तर आपल्याकडे असलं पाहिजे की साधन सामुग्री, इन्व्हेस्टमेंट, या सगळ्यांचा विचार करून एक निर्णय करा। कारण बापाला द्यायचं असतं, पैसा आपला खर्च व्हायचा असतो, आपण जे टाकणार असतो, नुकसान आपल्याला व्हायला नको याची काळजी घेऊन या आठवड्यामध्ये निर्णय करा। मग वृषभ राशीवाल्यांनी उपासना करा गणपतीची। पुढे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी तर पहा बाबा, एक तर शनीची सध्या तुम्हाला शनीचं बळ आहे,
दृष्टी नाही बळ. गुरु सध्या उत्तम चाललेला आहे, राशीतून भ्रमण करतोय. काय करावं, नियोजन करत राहावं का, कोणत्या गोष्टीचं नियोजन करावं असं वाटायला लागतंय. मला असं वाटतं ना, घराचं नियोजन काही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आठवड्यामध्ये, घराचं नियोजन. कारण या कालावधीमध्ये काही मंथनं व्हायची आहेत, काही चिंतनं व्हायची आहेत, काही निर्णय व्हायचे. मग घर आणि घरासंबंधीचे व्यवहार, गाडी आणि गाडी संबंधीचे व्यवहार ते कुठेतरी पूर्ण करता येतील का. कारण बघा आपल्याकडे नियम असा आहे ना की एकदा घर घेतलं गेलं ना की बस, एकदा डाऊन पेमेंट दिलं, लोन काढलं, हप्ता सुरू झाला, हप्ता भरत राहता. तसं सेम गाडीचंही असतं. मग थोडा वेगळे विचार आहेत. माझं म्हणणं असं आहे की समजा आपले 2 वर्ष बाकी आहेत, 2.5 वर्ष बाकी आहेत गाडीच्या लोनला, का पूर्ण एकदाच बँकेचं लोन क्लोज करून टाकायचं का, डोक्याला टकटकत नको, काय विचार करता येईल. कारण सतत तसं आपल्याकडे आहे व्यवस्थित रोख रक्कम, कामाचा सुद्धा व्याप वाढलेला आहे, नोकरी स्थिर स्थावर आहे. मग असा एकदम आगळा वेगळा निर्णय जर झालात ना तर तुम्ही त्याला सुटलात कायमची, असं सुद्धा या आठवड्यामध्ये होऊ शकतं. आणि काय नको व्हायला. शेवटी आपला हप्त्याचा भार जर कमी झाला तर मग आपल्यासाठी दुसऱ्या एखाद्या नियोजन बसवता येईल ना की चला मग आता हे कमी झालं की पुढे आपल्याला आता सध्या 1 BHK आहे, 2 BHK प्लॅन करू पुढच्या वर्षी. तो म्हणजे शनी पण बदलतोय पुढच्या वर्षी, गुरु पण बदलतोय पुढच्या वर्षी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो कालावधी आहे ना हा आपल्या त्याच्यासाठी विचार करायला हवा. पण मात्र 2 ज्येष्ठ वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. आलं मनामध्ये करून निर्णय घेऊन मोकळं नाही व्हायचं. थोडं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेत चला. घरामध्ये आई बाबा आहेत किंवा काका आहेत, गुरु आहेत, अशांचं मार्गदर्शन घेऊन बघा, निर्णय करा. आपला निर्णय फतेह होऊन जाईल आणि समाधान मिळेल. आणि तेच काय ते सुख म्हणायचं. नाहीतर बघा आपण गाडी घेतो, गाडीमध्ये फिरतो, त्या हप्त्याचं ओझं असतं, भाऊ झाला की लोक घरी येतात ना ते दुःख असतं. सुख कशाला म्हणायचं माझं ना, गाडी आहे पण हप्ता नाहीये, ते खरं सुख. आणि तो अनुभव आपल्याला घेता येईल. मिथुन राशी वाल्यांसाठी उपासना आहे या आठवड्यामध्ये विष्णुदेवांची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने छान लागून जाणार आहे. कारण या आठवड्यामध्ये विशेष गोष्टींकडे लक्ष देता आलं पाहिजे. कारण हा आठवडा आपल्या विशेष गोष्टींसाठी असेल आणि तो 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. 3 टप्प्यांमध्ये. एक टप्पा आहे आपल्या व्यवसायाचा, करिअरचा, जिकडे संधी येणार आहे. एक टप्पा आहे आपल्या घरादाराचा, एक टप्पा आहे आपल्या मुलाबाळांचा. अशा 3 टप्प्यांमध्ये आपलं काम करायचंय. प्रत्येकाला 50% जरी दिलेत ना आपण तरी आपण यशस्वी होतो या आठवड्यामध्ये. म्हणजे आपण 3 पैकी 1.5+ -1 जाऊ, पण हरकत नाही, 1.5+ मात्र मिळालेत. कित्येक वेळा असं होतं ना की आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करतो पण 0.5% यशस्वी होत नाही. इथे तसं नाही. मात्र इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला अर्धी मिळणार. आणि त्याचा विचार या आठवड्यामध्ये झाला तर हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल केला. मी तुम्हाला सांगितलंय, एक म्हणजे करिअर मध्ये संधी आहे, दुसरं म्हणजे घरासंबंधीचे विषय आहेत आणि तिसरं म्हणजे मुलाबाळांचा विषय आहे. बघा तुम्हाला कुठे काय व्यवस्थित सोडवता येईल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे निर्णय घ्या. पण मला असं वाटतं की 3ही विषय सोडून टाका. बघा कोणता विषय तुम्हाला हाताळता येईल ते तुम्ही बघा. पण सगळे हाताळायला घेतात ना, सगळे हाताळले जातील असा हा कालावधी असेल. कर्क राशी वाल्यांसाठी उपासना आहे या आठवड्यामध्ये सूर्यदेवाची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांसाठी या कालावधीमध्ये गर्जना करायची नाही. घरात नाही करायची, बाहेर करायची. जे काय करायचं तुम्हाला बाहेर करायचं असतं, घरात नाही ना. घरामध्ये आपट वाद आवाज करून चालत नाही, बोलून चालत नाही. आपल्यावरती कोणावरचे आघात आपल्यावर होणार नाही, आपण कोणाला करणार नाही, त्याची काळजी घ्यायची. ऐक लक्षात घ्या, माता पिता असो किंवा आपण स्वतः माता पिता असो, शेवटी आपली भूमिका का बदलते का. माता पिता म्हणून त्यांच्या भूमिकेमध्ये बघायचं आणि माता पिता म्हणून आपल्या भूमिकेमध्ये बघायचं की आपण आपल्यासाठी आणि परिवारासाठी काय आहोत, आपलं योगदान किती आहे, आपली मेहनत काय आहे, कोणासाठी करतोय आपण. नेमकं बाप करतो मुलासाठी आणि मुलगा करतो मुलासाठी. लक्षात आलं माझं म्हणणं. म्हणजे आपण कोणासाठी करत असतो, परिवारासाठी करतो की नाही. जगतो कोणासाठी, परिवारासाठी. कमवतो कोणासाठी, परिवारासाठी. गुरुजी गाडी घ्यायची, आईला मला गाडीमध्ये फिरवायचंय. गुरुजी मला ना स्वप्न आहे पण तिला गुरुजी फिरायला जायचंय. हो, हे आपण मात्र मनामध्ये त्यांच्याबद्दल विचार करतो चांगले आणि घरामध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्याशी भांडणं असतात.
त्यांचे विचार आपल्याशी जुळत नाहीत, मग काय उपयोगाचं? काय होतं माहिती का, आई वडिलांना तुम्ही काही देऊ नका, पण मान सन्मान द्या, इज्जत द्या. आणि पत्नीला तेच लागतं घरामध्ये. ज्या घरामध्ये स्त्रीचा मान सन्मान होतो त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकते, लक्षात ठेवा. म्हणून हा जो आठवडा असतो ना, या आठवड्यामध्ये घरातले पारिवारिक मंडळी जर आनंदी आणि खुश राहिलेत ना, आपली बाकीची कामं सहज होतील. आणि घरामध्ये ते जर नाखुश राहिलेत तर मात्र बाहेरची होणारी कामं सुद्धा होत नसतात. हे तुम्ही अनुभव घेऊन बघा. आणि तोच अनुभव तुम्हाला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल सिंह राशी वाल्यांसाठी. मग तुम्ही जर तसं काही झालं तर या आठवड्यामध्ये अजून व्हायचंय. मग जी संधी येणार होती ना ती तुम्ही गमावली. जे तुम्हाला सुख प्राप्त व्हायचं होतं तुम्हाला ते मिळालंच नाही. म्हणजेच काय, सगळी गोष्ट आता कुठे येऊन टिकलेली आहे? आई बाबांच्या चरणाशी, घरामध्ये आणि घराच्या लोकांशी. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची आहे उमा महेश्वरांची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी तसंच चाललेलं आहे बाबा, काही वेगळं नाहीये, विशेष नाहीये, पण विशेष आहे. कारण हा आठवडा आपल्यासाठी आलेला आहे. या आठवड्यामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. पती पत्नी संबंधांमध्ये दृढता, प्रेम, विश्वास निर्माण होणारा आठवडा आहे. कुठे वादविवादाची पसंत येणार नाहीयेत. आता ते आपण जर ठरवले करायचे तर तुम्ही करू शकता. कारण कित्येक वेळा घरामध्ये भांडणं जे असतात उकळून उकळून होतात. म्हणजे भांडणाला काही कारण नसतंच. मागे 10 वर्षापूर्वी काय वाईट घडलं होतं याची यादी वाचतो आपण घरामध्ये, त्याच्यावरून भांडणं चालतात. म्हणजे खऱ्या अर्थाने भांडणाचे प्रसंग व्हायचे होते का नव्हते व्हायचे, पण मागचा प्रसंग समोर आला आणि त्याच्यावरून ठिणगी पडली आणि त्याचा स्फोट झाला आणि तो भडका उडाला. असं सगळं होतं काही वेळेला. तसं मात्र या आठवड्यामध्ये होऊ देऊ नका. उलट मागचे प्रसंग पुसून टाकायचे. कटू प्रसंग पुसून टाका, दुराव्याचे प्रसंग पुसून टाका, आनंदाचे प्रसंग आठवणा. का इतके वर्ष आपण संसार केला, मग इतक्या वर्षामध्ये 10 चुका केल्या असतील, पण 2 चांगलं केलं असेल की नाही ते आठवण करा. त्याच्यावरून आपल्या पुढे जाता येईल. कारण एक लक्षात ठेवा, 10 पायऱ्या जर वाईट असतील ना तुम्हाला चढता येणार नाही, पण 2 पायऱ्या चांगल्या असतील ना ती पटकन पुढे जाल. म्हणजेच काय, भर पडेल कुठे प्रेमाची, संसारामध्ये सुखाची, असा भर करणारा कालावधी आपल्याला आहे. मग जर घरातली एक व्यक्ती जरी आनंदित राहिली तरी अख्खं घर खुश. का? पत्नीशी मला चांगलं जमतं. माझी पत्नी माझ्या आईची पण काळजी घेते, बाबाची पण काळजी घेते, मुलांकडे पण लक्ष देते. तिच्यावर सगळं घर सोडलेलं आहे मी आणि तिचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे. महत्वाचं ते माझं तिच्याशी सोबत चांगलं जुळतंय म्हणून ती सगळ्यांसोबत जुळून घेते. तिचं माझ्यासोबतच बॉन्डिंग जर चांगलं नसेल तर तिथे कसं काय जुळेल? म्हणून पहिले तिथे आपण एकमेकांशी जुळून घ्या, बाकी सगळं तिच्या डोक्यावर टाका. मग पहा, काही चिंता करायचं कारण नाही. कन्या राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करा या आठवड्यामध्ये. कोणाची करायची आहे? लक्ष्मी नारायणाची करायची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये काय होणार आहे तर असं होणार आहे की वाईट घडणार आहे. या आठवड्यामध्ये त्रासाचं असणार आहे. या आठवड्यामध्ये खर्च उभे राहायचे. या आठवड्यामध्ये त्राडा होणार आहे. या आठवड्यामध्ये दुःख होणार आहे. या आठवड्यामध्ये अडचणी येणार आहेत. हे सगळं होणार आहे. सुरुवातीला सगळं काही आठवडाभर चालत नसतं. एखादी गोष्ट समोर आली की तिला जोपर्यंत बघा शेवटी आग लागली जरी समजा तरी काय ती काही मरेपर्यंत जळत राहते का ती गोष्ट? ती विझणारच असते. तुम्ही त्याच्यामध्ये रॉकेट टाकलं नका टाकू, ती विझणारच असते. पाणी टाका नको टाकू, ती विझणारच असते. पण हा कालावधीमध्ये ना काहीही न करता सुद्धा आग लागते ना, असे काही अनुभव आपल्याला येतील. काही नव्हतं, माझी दोषच नव्हता, माझी चूकच नव्हती, हे सगळं म्हणजे आबळी मुझे मार झालंय, असे सगळे प्रसंग समोर येतात. आणि ते मित्रांमध्ये येतात, विश्वासाच्या लोकांमध्ये येतात ना, त्याचं जास्त वाईट असतं खरं, लक्षात ठेवा. म्हणून आता तर भीती वाटायला लागलेली आहे की बाबा आता कोणाला व्यवहार करायचा म्हटलात ना, ऍग्रीमेंट कर बाबा, तू पहिल्यांदा तुला पैसे दिलेत मी असं. कारण तो पैसे घेऊन सगळं हातवरती करतो, तू केव्हा दिले मला, आणि तो आपल्याला ब्लॉक करतो आणि तो जो आपल्या नावाच्या लोकांना सांगतो. म्हणजे पैसे घेतले त्याने, पण आपण बदनाम होत चाललेलो असतो. हे जे काय वेळा दिसतं क्षेत्र काही चांगलं नाहीये आणि हे आपल्याला यातून बदलता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मात्र आपल्याला समजूतदारीपणाने मध्ये पडायचं नाहीये. बस एवढं करा तुम्ही. मग बघा की तुम्हाला या आठवड्याचा शेवट तुम्हाला सहज आणि सोपा जाणार आहे. कुठे तुम्हाला मग अडचण येणार नाहीये. मग
मग त्या राशीवाल्याने उपासना करतील हनुमंताची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये जे सगळं चांगलं चांगलं दिसत होतं ते आता चढत्या क्रमाने पुढे पुढे वाढायला लागलं. तेच काय, ते आनंद असतो. मी तुम्हाला सांगतो ना हो, आपल्याला 10 रुपयाचं काम केलं ना तरी वाटत नाही की 20 रुपये मिळावेत, पण तेवढे 10 तरी मला इतबारे मिळावेत. कारण कित्येक वेळेला आहेत ना हो, 10 रुपयाच्या जागी जेव्हा 8 रुपये हातामध्ये पडतात ना ते जास्त टोचणी असते. मग अरे माझी अपेक्षा मी 10 रुपयाचीच होती, मी जेवढं काम केलंय ना, मी जेवढी मेहनत केलेली ना तेवढंच मला मिळू दे बाबा, अशी आपली माफक अपेक्षा असते. पण ज्यावेळेस हातामध्ये 7-8 रुपये पडतात ना ते दुःख काय असतं ना ते याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. का? कारण या आठवड्यामध्ये आर्थिक लाभ व्हायचे, पैसा यायचा आहे, प्रतिष्ठा यायची आहे, पण ती पदरी पडताना मात्र 3% कमी पडली. 10 पैकी 3, 100 पैकी 30 अशी ती कमी पडली. आणि त्याचा सुद्धा एक आनंद जो असतो ना तो घेता येत नाही आपल्याला. आणि स्वाभाविक आहे, काय आहे, कसं घेणार आपण तो आनंद? कारण आपल्याला माहिती होतं आपल्याला पूर्ण मिळायला हवे होते, पण ते 30 रुपये कुठे कोणी चोरलेत ना, कुठे कोणी कापलेत ते कळत नाही. पण ते कोणी कापलेलं नसतात, ते इथे असतं. ती दोरी वरून कापलेली असते, नशिबाची दोरी असते, ती लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये कसं असतं माहिती ना, एखाद्याने अगदी हातातला बॉल तो कॅच झेलू शकला असतात, बरोबर की नाही, पण त्याला कॅच झेलता नाही आला. बॅट्समनचं नशीब हे जे काय असतं, नशिबाची साथ म्हणतो ना आपण, ती आपला या आठवड्यामध्ये कमी पडेल. आणि जे 70 मिळाले त्याच्यामधून पुढे 20 खर्च झालेत, हे पण दुःख. म्हणजे कुठेतरी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये सुख दुःखाचा काहीतरी सामना म्हणतो ना आपण, तयात मयात असू द्या किंवा मान अपमान असू द्या, असं सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण समाधान माना, 8वा गुरु सुरू आहे, त्याच्यामुळे जे मिळालं ते समाधान मानायचं असतं. आणि याच्यापेक्षा भगवंताने पुढे काहीतरी चांगलं आपल्यासाठी बनवून ठेवलेलं आहे, तयार आहेत. आपली मेहनत मात्र वाया जाणार नाही याची गॅरंटी. वृश्चिक राशीवाले उपासना करतील गुरुदेवांची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये काम आहेच, लोड आहेच, व्याप आहेच, संघर्ष आहेच. या सगळ्या गोष्टी याच आठवड्यामध्ये आहेत. पण समाधान आहे, पैसा आहे, प्राप्ती आहे, पुरस्कार आहे, मोठ्या गाठी भेटी आहेत, हाताखालची मंडळी खुश आहेत, वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती प्रसन्न आहेत. हे सगळं या आठवड्यामध्ये आहेच. आणि ते तुम्हाला मिळणारच, कुठेही तुमचं जाणार नाही, हे लिहून ठेवा. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट काय असते, कॉमन असते. फक्त दमछाक होते, धावपळ होते, टेन्शन असतं, प्रेशर असतं. आणि येऊ द्या, होऊ द्या, काही हरकत नाहीये. घरी बसण्यापेक्षा आणि वेळ काढू करण्यापेक्षा कामामध्ये व्यस्त असेल चालेल, हरकत नाही. जिथे मी तर म्हणतो ना की जिथे आपल्याला 2 तास लावायचा होता ना तिथे आपल्याला 4 तास काम केलं पाहिजे. मी तर म्हणतो कित्येक वेळा, आणि तो हाच कालावधी आहे. कारण ते काम 2 तासामध्ये शोधत करू शकलो असतो, पण ती 4 तास लावून त्या कामाचा मी आनंद पण घेतला ना. अनेकांना आनंद घेताय तुमच्या कामाचा, आनंद घ्यायला शिका तुम्ही पहिल्यांदा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या कामामध्ये एन्जॉय करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तो पैसा आणि त्या कामाचं समाधान हे मिळणार नाही, हे लक्षातच ठेवा. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये समाधान सुद्धा मिळवा. बाकी काही चिंता करू नका, कुठेही टेन्शन नाहीये. धनुराशीवाल्यांनी उपासना करायची हनुमंतरायाची. पुढे मकर राशी. मकर राशीवाल्यांनी बिचाऱ्यांनी जेवढे 8 दिवस मागचे गेले त्यांचे आता तर दाम दुपटीने वसूल करायचाच कालावधी सुरू झालेला आहे. आता तर असं वसूल करेल की मागचे 8 दिवस आणि हे 8 दिवस 15 दिवसांचा आता आठवडा मी भरून काढणार या 8 दिवसामध्येच. कारण मागे खूप गमवलेलं आहे, मागे खूप माझ्याकडनं ओढून घेतलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, जे तुमच्या नशिबात असतं ना, जे तुमच्या पदरामध्ये तिथं देतो ना भगवंत, ते कितीही तुम्ही कोणी काढायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो तुमच्या पायाशीच येऊन थांबत असतो, किती असू द्या. आणि याचा अनुभव तुम्हाला याच आठवड्यामध्ये बघायला मिळणार. की मागे ते गेलं होतं, कोणतरी ओढलं होतं, कोणतरी कापलं होतं, जे माझ्या हक्काचं होतं तुम्हाला पुन्हा मिळालं, याचं समाधान तुम्हाला या आठवड्यामध्ये असेलच. कारण या आठवड्यामध्ये आठवडाभर तुम्हाला वर्तुळ सुरू होणार आहे. आणि ते वर्तुळ तुमचं चढत्या क्रमाने असणार आहे, चढत्या क्रमाने.
8 दिवसापर्यंत अशा काही तुम्ही हिंडोळ्यावर होतात आणि अशी काही मजा केलेली आहे, प्रत्येक कामाचा तुम्ही आनंद घेतलाय, समाधान मिळवलेलं आहे, प्राप्ती झालेली आहे, अगदी टर्व झालंय, असं सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. मग या आठवड्यामध्ये कुठेही त्रास नाहीये, कुठेही वाद नाहीये आणि ते करायचा सुद्धा नाही. कारण लक्षात ठेवा, एक वादाचा प्रसंग आपल्याला सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरू शकतो, बरं लक्षात घ्या. आणि कित्येक मंडळी तर वादाच्या याच्यावरती बसलेली असतील, तर त्यांना आपले आनंद बघवत नाही ना, म्हणून त्यांना कोणतरी वाद निर्माण करायचा असतो, त्यांना कोणतरी आपलं त्याच्यामध्ये ओढायचं असतं, पण आपण जायचं नाही, त्यासारखं जायचंच नाही. आपल्याला माहिती आहे तिथे काय वाद होणार आहेत, जायचंच नाही आपण तिथे. आपण आपल्या कामावर लक्ष द्या, तिथे फोकस करा, कारण हा आठवडा आपल्यासाठी आलेला आहे. अहो 12ही राशींमध्ये आपल्यासारखा आठवडाच नाहीये. घरादारापासून ते काम धंद्यापर्यंत, म्हणजे आपण म्हणतो आपण ते करतो ना लग्नामध्ये किंवा शुभ कायला, कोकी लोक हे घालतात, काय त्याला म्हणतात, घारानं ते लोक घारानं घालतात बघा. गावापासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून गावापर्यंत येणाऱ्या अनेक अडचणी दूर होणे महाराजा. आणि आता खरंच तो महाराजा गावापासून ते मुंबईपर्यंत सगळ्या तुमच्या अनेक अडचणी दूर करणारा हा आठवडा आहे, लक्षात ठेवा. मकर राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करायची आहे कुलदेवतेची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाले थोडेसे हालून जातील, डगमगून जातील, थांबून जातील, बसून घेतील, अडचणीमध्ये येतील, खर्च होईल, कर्ज होईल, त्रास होईल, तब्येत बिघडेल, जुने अंतस्थ व्याधी डोकं वर काढतील, असं सगळं निगेटिव्हच घडायला सुरुवात होईल आठवड्याच्या सुरुवातीला. पण ही सुरुवात जरी आपली तशी त्रासाने असली तरी काय सरसकट तुम्हाला काय आठवडाभर तुम्ही त्रास असतो, थोडीशी सुरुवातीला चालता दमछाक होतेच. आणि मी म्हणतो आपण एखादी गाडी सुरू केली की पहिला पण काय करतो, क्लच दाबतो, मग पहिला गेअर टाकतो, मग पुढे गाडी गेल्यानंतर सेकंड टाकतो, मग थर्ड असतो, मग फोर्थ असतो की नाही, आणि जेव्हा आपण टॉपला हायवे लागतो तेव्हा 5वा गेअर टाकतो की नाही. तसंच आठवड्यामध्ये असणार आहे. पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा गेअर गाडी चालवायची आहे. हळूहळू तुम्ही आता सर्व्हिस रोडला आहात ना, पण बाहेर तर याल की नाही. सर्व्हिस रोड 5व्या गेअरवरती जाऊ शकत नाही, 90चा 100 तुम्ही स्पीड पकडू शकत नाही. अहो 100 का, इथं तुम्हाला समृद्धी दिसतोय, मला समृद्धी हायवे तुम्ही चालणार आहे पुढे, पण तोपर्यंत मात्र तुम्हाला टोल नाका पार करावा लागेल, तुम्हाला मात्र थोडे अडचणी सामना करावा लागेल, तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल, थोडा मनस्ताप भोगावा लागेल, तुमची मध्ये गाडी बंद पडू शकते, कुठेतरी खड्डे येऊ शकतात. हे सगळं करत आहे आणि तसं तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकदा मात्र हा सगळा कालावधी गेला की मग मात्र तुम्ही सुसाट. मग कुठेही स्पीड ब्रेकर नाही ना, कुठे टोल नाका नाही, ते आपल्या मनावर किती स्पीडने पळायचं आहे. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करायची या आठवड्यामध्ये मृत्युंजयाची. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाले या आठवड्यामध्ये कशाचा आनंद घेतील, मग मी म्हणे संसाराचा आनंद घेतील, पती पत्नी संबंधाचा आनंद घेतील, फिरायचा आनंद घेतील, शॉपिंगचा आनंद घेतील, पती पत्नींना वेळ दिल्याचा आनंद घेतील. आणि कुठे त्रास होईल, कामावर त्रास होईल, विश्वासघात होईल, थोडस वाहनावरती लक्ष ठेवून गाडी चालवावी लागेल, कारण धडपडण्याचे योग दिसत आहेत, त्रासाचे योग दिसत आहेत, आग येईल मुझे मार होणार आहे, तो दुःख बाहेर येणार आहे, दुःख प्रसंग आठवणार आहेत. म्हणजेच काय की कुठेतरी या गोष्टीमध्ये अनुकूलता आणि इकडे प्रतिकूलता अशा दोन्ही कालावधीचा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. पण पती पत्नी संबंध पहिले ते महत्वाचे. कामाच्या ठिकाणी ग्राफ मागे पुढे झाला म्हणून काय झालं, हे बघा, शेवटी काम आणि पत्नी संबंध हे काही वेगवेगळे आहेत की नाही, ते एक थोडी नाहीत. पत्नी एकच असते, ती मरेपर्यंत असते, 7 जन्माच्या गाठी असतात आपल्यासोबत. पण कामाचं थोडी असतं. कामामध्ये काय, एखाद्या दिवशी कमी पैसा मिळाला, कमी काम मिळालं, कमी काम झालं, किंवा आपण व्यावसायिक आहोत, कमी पैशाचं काम झालं, कमी ऑर्डर आल्यात, हरकत नाही, चालेल, ग्राफ नंतर भरेल. पण इथे मात्र ग्राफ तुमचा कायम वरतीच गेला पाहिजे, बरं लक्षात ठेवा. संसाराचा ग्राफ कधी खाली येता कामा नये, तो मात्र ग्राफ तुमचा वरतीच गेला पाहिजे असतो. का,
कारण तिथे दुखून चालणार नाही. पती पत्नीमध्ये संबंध ते आपण म्हणतो ना स्पार्किंग होऊन चालणार नाही. लक्षात ठेवा, पती पत्नी संबंध असे असतात ना की तुम्ही ज्या लेने चाललेले आहेत ना तुम्ही तसे चालत राहिले पाहिजेत. कुठेतरी तुमचं थोडंफार पण अडचण यायला लागलीत ना की इतकं प्रेम जे दिलेलं असतं ना निघून जातं. म्हणून या कालावधीमध्ये संबंधांवरती पती पत्नी संबंधावरती लक्ष ठेवून तिकडे वृद्धी आणि वाढ करा. आणि जिथे कामाचे ठिकाणी निगेटिव्ह होणार आहे म्हणजे सावध होऊन जा, निर्णय नंतर घ्या. हे सगळं या आठवड्यामध्ये जर झालं, हा आठवडा आपला असाच जाणार आहे. आणि तुम्ही सगळे लोक आमच्या जनरल व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत, बेल आयकॉन पण क्लिक करणार आहेत, आमचं राशी भविष्य शेअर पण करणार आहेत. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना मी स्वतः नमस्कार पण करणार आहे.